महड गावाती म्हसूर वरद विनायकाचं तिथं एक मंदिर, मंदिर लय साध सुद जस कौलारू घर, घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वर, कळसाच्या वर। गणपती बाप्पा मोरया। तर आज आपण दर्शन घेणार आहोत अष्टविनायक यात्रेतील 7वा गणपती महाडचा वरद विनायक। चला तर जाणून घेऊया याची माहिती। अष्टविनायक गणपतीपैकी महडचा वरद विनायक हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो अशी ख्याती आहे। पुणे मुंबई महामार्गापासून 3 किलोमीटर दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून 80 किलोमीटर दूर हे मंदिर आहे। येथील गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची असून ही मूर्ती सिंहासन रूढ आहे। पेशवे काळात ही मूर्ती इसवी सन 1725 मध्ये बांधण्यात आली आहे। हे मंदिर अगदी एखाद्या साध्या घरासारखे दिसते। त्याचे छत कौलारू आहे, मंदिराला घुमट आहे आणि त्याला सुंदर सोनेरी कळस आहे। आख्यायिकेनुसार कौंडिन्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल नव्हते। ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत असताना त्यांना भेटायला हे दोघे गेले। तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र दिला। त्या मंत्रांच्या जपामुळे त्यांना रूपमंद नावाचा सुपुत्र झाला। राजकुमार रूपमंद लवकरच लहानाचा मोठा झाला। राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक नवी यांच्या आश्रमात राहिला। तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रूपमनंद याच्या प्रेमात पडली, पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला। मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रूपमंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला। त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रीत्समत नावाच्या मुलाला जन्म दिला। ग्रीत्समत याला जेव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो। त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील। ग्रीत्समत याने गणपतीला तिथेच कायमचा निवास करण्यास सांगितले आणि ब्रह्मज्ञान देण्याची विनंती केली। आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात। ग्रीत्समत याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरद विनायक म्हणतात। असे मानले जाते की माघे चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ला तर पुत्र प्राप्ती होते। त्यामुळे माघी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात। 1980 मध्ये श्री धोंडू पौंडकर यांना मूर्ती तळ्यात सापडलेली होती। ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे। मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणूनच देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्या जागी नवीन मूर्तीची स्थापना केली। काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल झाली, म्हणून आता इथे आपल्याला 2 मूर्ती दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आत। एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे। गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी सिद्धी यांच्या मूर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या 2 मूर्त्या दिसतात। या मूर्त्या पूर्वाभिमुख आहेत। या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे। असे म्हणतात की हा नंददीप 1892 पासून अखंड जळत आहे। मंदिराच्या चारी बाजूला 4 हत्तींचे पुतळे आहेत। मंदिराचा हॉल 80 फूट लांब आणि 80 फूट रुंद असून शिखराची उंची 25 फूट असून ते सोनेरी आहे। शिखरावर नागाची नक्षी असून हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतःचं नैवेद्य दाखवू शकतात। वरद विनायक गणपती नवसाला पावणारा आहे असे म्हणतात। इथे येणारे भाविक दुपारी 12 पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात। दुपारी 12 ते 2 या वेळात प्रसाद वाटला जातो। गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी या दिवसात उत्सव साजरा केला जातो। गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते। शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी या दिवशी विशेष पूजा केली जाते। पुणे येथून सर्व अष्टविनायक मंदिरे या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात। खाजगी टूर कंपन्या सुद्धा या टूर्स आयोजित करतात। भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिराच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत। ही होती अष्टविनायकातील 7व्या गणपतीची महती। तर पाहायला विसरू नका अष्टविनायक यात्रा। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटले हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला।